नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, चॅप्टर नंबर 1 मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि आजचं लेक्चर नंबर 4 सुरू आहे. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण सिंपल रेक्टेंगलचे प्रॉब्लेम बघितले होते. आज थोडंसं अपडेट जाऊ, म्हणजे की थोडं समोर जाऊ आणि आज बघूया हॉलो रेक्टेंग्युलर सेक्शन. त्याच्यातलाच टॉपिक आहे हॉलो रेक्टेंग्युलर सेक्शन. हॉलो रेक्टेंग्युलर सेक्शन बघा. आता हॉलो रेक्टेंग्युलर सेक्शन कसा राहतो, हा असा, हा एक रेक्टेंगल आणि त्याच्या आत अजून रेक्टेंगल. हॉलो रेक्टेंग्युलर सेक्शन. आता याच्यामध्ये किती आले? 2 रेक्टेंगल आले. तर बघा, हे असते सेंटर, इथं सेंटर राहते. आणि याचा आपल्याला काय करायचं आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया करायचा. आता हे जे साइड्स असते याला एक्स एक्सिस म्हणतात आणि हे वाय एक्सिस. तर सर्वात आधी लक्षात ठेवा, रेक्टेंगलचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ रेक्टेंगल. आता हे जे डिस्टन्स राहते याला बी, ब्रेंथ आणि डेप्थ. हे डिस्टन्स आहे, याला ब्रेथ म्हणतात. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे याला डेप्थ म्हणतात. डीप, डेप्थ, खोलाई. तर आता एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला जर समजा तुमच्या पार्ट आहे तर हा हॉलोचा पार्ट करायची गरज नाही. बघा, एरियाचा काय आहे? एरिया ऑफ रेक्टेंगल. एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला आहे बीडी. एरिया ऑफ रेक्टेंगलचा काय? बीडी. तसाच मग एरिया ऑफ रेक्टेंगलचा जर बीडी आहे फॉर्म्युला, बी म्हणजे ब्रेंथ इंटू डेप्थ, तसाच याचा एरियाचा फॉर्म्युला काय येणार माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो? कॅपिटल बीडी म्हणजे मोठा जो बीडी आहे मधून स्मॉल बीडी मायनस. मोठ्यामधून स्मॉल काय करायला लागेल? मायनस करायला लागेल. हा एरिया. म्हणजे बघा, एरिया ऑफ रेक्टेंगल याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण शिकलो होतो ब्रेंथ इंटू डेप्थ. तर इथं फक्त हॉलो जर आला तर मोठ्यातून छोटा मायनस करायचा. त्याच्यानंतर याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स एक्स म्हणजे एक्स ऍक्सिस वाला आय जी. आता लक्ष द्या, मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण काय शिकलो होतो रेक्टेंगल मध्ये? आय एक्स एक्स काय होता तो? एक्स ऍक्सिस वाला बी डी क्यूब अपॉन 12 हा फॉर्म्युला होता. आणि आय वाय वाय वाला काय फॉर्म्युला होता? बी क्यूब डी अपॉन 12 वाय ऍक्सिस वाला. तर सेम बिलकुल याच्यामध्ये पण सेम तसंच येणार आहे. याच्यामध्ये कसं येणार? बी डी क्यूब, मोठ्या बी डी क्यूब मधून स्मॉल बी डी क्यूब मायनस. आणि हा 12 तर बेस सेम असल्यामुळे तो एकच वाढला याचा. आणि त्याच्यानंतर आय वाय वाय एक्सिस म्हणजे होते आय जी. इथं बी क्यूब डी मधून म्हणजे कॅपिटल बी क्यूब डी मधून स्मॉल बी क्यूब डी मायनस अपॉन 12. हा आहे आय एक्स एक्सिस आणि हा आय वाय एक्सिस. मुवमेंट जर समजा आपल्याला सेंटर मधून काढायचं असेल तर, जर समजा सेंटर मधून समजा काढायचं नसेल, जर कुठून पण मग समजा लाईन्स मध्ये ऍक्सिस वर काढायचं असेल तर तिथं आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला अप्लाय होतो. पॅरलल ऍक्सिस थेरम. तर ते पण घेऊया प्रॉब्लेम. तर तुम्ही हे फॉर्म्युले आधी लिहून घ्या आणि त्याच्यानंतर आता आपण स्टार्ट करूया न्यूमेरिकल. प्रॉब्लेम नंबर 1. A hollow square has inner dimension 80 by 80 mm and outer dimension 120 by 120 mm. Find
द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द आउटर साइज. आउटर साइज पासून आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आता कसा काढतात मुवमेंट ऑफ इनर्शिया, तर त्यानं काय म्हटलं, हे हॉलो स्क्वेअर दिलेला आहे. तर हॉलो स्क्वेअर असला तर तुम्हाला डायग्राम काढावी लागेल. ही अशी हा झाला हॉलो स्क्वेअर. त्यानंतर काय म्हटलं, इनर डायमेन्शन 80/80 जे याच्यातलं जे डायमेन्शन दिलं आहे हे 80/80 आणि आउटर डायमेन्शन दिलं आहे 120/120 इनर डायमेन्शन 80/80, आउटर डायमेन्शन 120/120. आणि आता आपल्याला काढायचं आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया आउटर साइज, म्हणजे की आउटर साइज म्हणजे की इथून मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हा समजा ए आणि हा आहे बी. हे याचं आहे सेंटर. हे काय याचं सेंटर. सर्वात आधी आपल्याला सेंट्रोइडल ऍक्सिस काढावे लागेल आणि नंतर मग सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया सर्वात आधी सेंटरचा पॅरल ऍक्सिस न सॉल्व्ह होणे प्रॉब्लेम. सेंटर म्हटलं असतं तर पॅरल ऍक्सिस अप्लाय होत नाही. हा आहे तुमचा एक्स एक्स ऍक्सिस आणि हा आहे वाय वाय ऍक्सिस. पण फक्त आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि आउटर साइज पासून काढायचं आहे, त्याच्यामुळे फक्त आपल्याला एक्स एक्स ऍक्सिसच काढावा लागेल. वाय वाय ऍक्सिस काढायची गरज नाहीये. स्क्वेअर म्हटलं तर दोन्ही काय येतात, सारखेच येतात. तर सर्वात आधी जो मोठा आहे आउटर, याचा कॅपिटल बी किती आहे चेक करायचं. बी आहे 120 आणि डी आहे बी आणि डी बी डी 120 कॅपिटल बी आहे 120 आणि स्मॉल कॅपिटल डी आहे 120. त्यानंतर स्मॉल बी आहे 80. हा लहान आहे ना, तर लहानचा काय येणार 80 स्मॉल, आणि स्मॉल डी पण काय येणार मग 80 आता आहे की नाही आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम तर अप्लाय करावाच लागेल. पॅरलल ऍक्सिस थेरम आहे की नाही असा आहे. पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे की मुवमेंट ऑफ इनर्शिया, आता जर आपल्याला ए बी काढायचा असेल तर पॅरलल ऍक्सिस थेरम आहे आय जी प्लस ए एचचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. पण आता लक्ष द्या, हा आला हॉलो, हॉलो सर्कल आला, त्याच्यामुळे काही टेन्शन काही घ्यायचं नाही. तुम्ही डायरेक्ट पण अप्लाय करू शकता, किंवा एक स्पेशल सर्वात आधी आय जी काढू नंतर एरिया काढू, तसंही केलं चालते. तर आता आपण काय करू, सर्वात आधी इथं ए आहे ते ए फॉर एरिया, एरिया काढून टाकू. पण डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करू. आता एरियाचा फॉर्म्युला काय, बी इंटू डी. कॅपिटल बी डी मधून स्मॉल बी डी मायनस कॅपिटल बी किती आहे 120 इंटू 120 म्हणजे की कॅपिटल डी 120. कॅपिटल बी आहे स्मॉल बी आहे 80 आणि स्मॉल डी आहे 80. 120/120 मायनस 80/80. तर आता आपल्याला भेटून जाणार एरिया. कॅल्सी उघडायची ऑन करायची, मग इथं लिहायचं 120/120 मायनस 80/80. इथं आलं 8000. हा आला याचा एरिया. mm². एरियाला काय असते हमेशा mm². त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया काढून टाकू आता आपण सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय जी, तो आय एक्स एक्स एक्सेस वाला. आय जी कोणता आहे, हा एक्स एक्स एक्सेस वाला. आता आपल्याला आय जी काढायचा आहे, तर आय जीचा फॉर्म्युला सेंटरचा एक्स एक्स एक्सेस वाला फॉर्म्युला आहे बी डी क्यूब अपॉन 12. पण इथं होलो असला तर इथं काही कॅपिटल बी
इंटू कॅपिटल डी चा क्यूब मायनस स्मॉल बी मायनस स्मॉल डी चा क्यूब अपॉन 12. सिंपल याच्यात हे फॉर्म्युला आहे की नाही, हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये बीच्या जागी बीची व्हॅल्यू, डीच्या जागी डीची व्हॅल्यू, बीच्या जागी बीची व्हॅल्यू, डीच्या जागी डीची व्हॅल्यू अप्लाय करायची. तर बघा कॅपिटल बी किती आहे 120, स्मॉल त्यानंतर कॅपिटल डी किती आहे 120, स्मॉल बी किती आहे 80 आणि स्मॉल डी किती आहे 80 त्याचा क्यूब अपॉन 12 म्हणजे तुम्हाला आय जी भेटून जाईल. कॅल्शियम टाकू आपण काय येते तर 120 इन ब्रॅकेट 120 चा क्यूब त्यानंतर मायनस 80 इंटू 80 चा क्यूब डिवायडेड बाय 12. आन्सर इन 13866666.67. पण आपल्याला असं आन्सर न लिहिता ENG बटन दाबायचं. ENG बटन दाबलं तर आन्सर आलं 13.866 इंटू 10 to the power 3 हाय mm to the power 4 मुवमेंट ऑफ एनर्जी. आता आपल्याला काढायची आहे हाईट. आता हाईट बघा कशी काढतात हाईट. आता जस्ट इमॅजिन करा की सेंटर येत आहे आणि आपल्याला जिथून मुवमेंट ऑफ इनर्शिया इतकं हे डिस्टन्स म्हणजे हाईट असते तुमची. हे डिस्टन्स काय असते हाईट. आता टोटल आहे 120 मधून जर समजा 2 डिवाइड केलं तर हे इतकं डिस्टन्स हाईट भेटून जाईल तुम्हाला. 120 डिवाइडेड बाय 2 म्हणजे इन जाईल 60 mm. आणि आता अप्लाय करू पॅरलल ऍक्सिस थेरम. सर्वच आहेत आपल्यापाशी, सर्व भेटलेलं आहे आणि त्यानंतर अप्लाय करू पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम. तर पॅरलल ऍक्सिस थेरम काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे बेसचा आउटर साइडचा म्हणजे AB इज इक्वल टू फॉर्म्युला काय सर्वात आधी आहे IG प्लस एरिया इंटू हाईटचा स्क्वेअर. एरिया इंटू हाईटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे मुवमेंट ऑफ इनर्शियाचा. पण बेसमध्ये असला तर सेंटरमध्ये असलं तर डायरेक्ट असं केलं असतं आपण, पण सेंटरमध्ये आहे की नाही. आता IG किती आहे 13.866 इंटू 10 to the power 6 प्लस एरिया आहे 8000 आणि हाईट आहे 60 त्याचा स्क्वेअर. त्यानंतर कॅल्सी काढायची आणि व्हॅल्यू पुट करायच्या. 8000 इंटू 60 चा स्क्वेअर म्हणजे की हे पूर्ण व्हॅल्यू 13.866 इंटू 10 to the power 6 प्लस 8000 इंटू 60 चा स्क्वेअर आणि त्यानंतर ENG बटन दाबायचं. आन्सर येणार आहे आपलं सिंपली 42.666 इंटू 10 to the power 6 mm to the power 4. हा आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया आउटर साइड म्हणजे एबीचा. एक वेळा प्रॉब्लेम अगेन एक्सप्लेन करतो मी. प्रॉब्लेम सोपीच आहे विद्यार्थी मित्रांनो, जास्त काही कठीण नाहीच आहे. ए हॉलो स्क्वेअर हॅज ए इनर डायमेन्शन 80/80. अंदरचा जो डायमेन्शन आहे हा दिला 80/80. त्यानंतर आउटर डायमेन्शन आहे 120/120 आणि त्यानंतर तुम्हाला काय म्हणते बघा फाइंड द मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आउटर साइड. आउटर साइडचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. सेंटरचा वेगळा आहे, आउटर साइडचा वेगळा येते, इनर साइडचा वेगळा येते. हा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आपल्याला आउटर साइडचा. मग आता आउटर साइडचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर फॉर्म्युला आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया AB इज इक्वल टू IG प्लस AS स्क्वेअर. तर सर्व आधी बघितलं आपण जो आउटर साइड आहे याचा ब्रेथ किती आहे 120, डेप्थ किती आहे 120. इनर्स म्हणजे आता अंदरची इनर साइड ब्रेथ किती आहे 80 आणि डेप्थ किती आहे 80. एरिया काढला BD मायनस BD. कॅपिटल BD मधून स्मॉल BD मायनस 120 इंटू 120 मायनस 80 इंटू 80. कॅल्सी टाकलं आन्सर आलं.
त्याच्यानंतर बघा हा एक्स एक्सेसच आहे, हा एक्स एक्सेस आहे, त्याच्यामुळे याचा आय जी इज इक्वल टू आय एक्स एक्स. फॉर्म्युला आहे बी डी क्यूब कॅपिटल बी डी क्यूब मायनस स्मॉल बी डी क्यूब अपॉन 12. सिंपल बी आणि डीच्या जागी व्हॅल्यू पुटअप केले, आन्सर काढला आयची. त्याच्यानंतर हाईट काढली, हाईट बघितली सेंटर पासून तर ग्राउंड पर्यंत पाहिजे आउटर साइड असल्यामुळे. टोटल डिस्टन्स 120 आहे, 120 डिवायडेड बाय 2 60. मग पॅरलल ऍक्सिस थेरम अप्लाय केला. मोमेंट ऑफ इनर्शिया ए बी इज इक्वल टू आय जी प्लस ए एस स्क्वेअर. आय जी आहे 13.866 इंटू 10⁻6 प्लस ए आय 8,000 आणि एच आहे 60चा स्क्वेअर. कॅल्क्युलेट केलं 42.666 इंटू 10⁻6 mm to the power 4. हे झालं फायनल आन्सर. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 2. ए हॉलो स्क्वेअर हॅज इनर डायमेन्शन 50 by 50 mm and outer dimension 100 by 100 mm. Find the moment of inertia about the outer size. याच्या आधी सारखंच प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानं काय म्हटलं, एक हॉलो स्क्वेअर दिलेला आहे, काढून टाकू हॉलो स्क्वेअर. त्यात काय एक हॉलो स्क्वेअर काढला, हा काढला हॉलो स्क्वेअर. हे आहे त्याचं सेंटर. हा एक्स एक्सिस आहे, हा वाय एक्स. आणि आता आपल्याला काय म्हणते, फाइंड द मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आउटर साइज. आउटर साइज पासून मुमेंट ऑफ इनर्शिया काढा. या आउटर साइज पासून मुमेंट ऑफ इनर्शिया काढा, म्हणजे याने नाव देऊ आपण ए बी. हे डिस्टन्स किती होतं, हे डिस्टन्स आहे 100 mm आउटर आहे ना, आणि हे पण आहे 100 mm. त्यानंतर मदतला आहे याच्या आतचा जो स्क्वेअर आहे त्याचा 50 mm आणि हे डिस्टन्स दिला आहे 50 mm. फिफ्टी बाय 50. सर्वात आधी आपल्याला बीडी 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 काढायचा आहे. कॅपिटल बी किती 100 mm. कॅपिटल डी किती 100 mm. स्मॉल बी किती 50 mm. स्मॉल डी किती 50 mm. तर सर्वात आधी आपण एरिया काढून टाकू. आता एरिया कसा काढतात, एरिया कसा काढतात, एरियाचा फॉर्म्युला आहे कॅपिटल बी इंटू कॅपिटल डी मायनस स्मॉल बी इंटू स्मॉल डी डिवायडेड बाय 12. सिंपल आहे, व्हॅल्यू पुट करू. 100 by 100 minus 50 by 50 dividing by 12. कॅल्सी टाका, कॅल्सी आधी ऑन करा, त्यानंतर त्यात लिहा 100 by 100 minus 50 by 50 divided by 12. डिवायडेड बाय 12. सॉरी एक मिनिट, एरियामध्ये एक डिवायडिंग बाय 12 येत नाही. तुम्ही पण मला सांगितलं नाही, एरियामध्ये डिवायडिंग बाय 12 येत नाही, कारण तिथं आपल्या याच्यात येते मुवमेंट ऑफ इनर्शियामध्ये. बस एवढंच राहील. तर काय येणार एरिया 100 by 100 minus 50 by 50 7,500 mm square.
त्यानंतर आता आपल्याला काढायचा आयजी, आय एक्स एक्स एक्सिस फॉर्म्युला आहे बी डी क्यूब, कॅपिटल बी इंटू कॅपिटल डी क्यूब मायनस स्मॉल बी मायनस स्मॉल डी क्यूब अपॉन 12. कॅपिटल बी किती आहे 100 इन ब्रॅकेट 100 चा क्यूब, स्मॉल बी किती आहे 50 इन ब्रॅकेट 50 चा क्यूब अपॉन 12. तर तुम्हाला आयजी भेटून जाईल. कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला 100 इन ब्रॅकेट 100 चा क्यूब मायनस 50 इन ब्रॅकेट 50 चा क्यूब अपॉन 12. 78151250 याले ईएनजी बटन मध्ये दाबावं लागेल म्हणजे ते 7.8125 इंटू 10 to the power 6 हा झाला सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता आपल्याला हाईट काढायची आहे. हाईट कशी काढतात बघा, हाईट सेंटर पासून तर ग्राउंड पर्यंतचा डिस्टन्स, कारण आउटर साइड सांगितला ना म्हणून. हे झाली तुमची हाईट. आता बघा 100 mm चा आउटर हे आहे डेप्थ आहे, तर हाईट काय येणार मग, हाईट येणार 100 डिवायडेड बाय 2 50 mm. आता इथं करूया अप्लाय पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम फॉर्म्युला काय, मोमेंट ऑफ इनर्शिया AB इज इक्वल टू IG प्लस AH चा स्क्वेअर. आता आयजी किती आला 7.8125 इंटू 10 to the power 6 प्लस एरिया किती आहे 7500 आणि हाईट किती आहे 50 चा स्क्वेअर. कॅल्सी टाका सांगा आन्सर काय येते. 7.8125 इंटू 10 to the power 6 प्लस 7500 इन ब्रॅकेट 50 चा स्क्वेअर. तर आन्सर येणार आहे 26.5625 इंटू 10 to the power 6 mm to the power 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ येत राहतील. बघा प्रॉब्लेम नंबर 3. ए हॉलो स्फिअर हॅज inner dimension a by a and outer dimension 2a by 2a. Find the moment of inertia about the outer side. मग आता आपण एक काय काढला स्पेअर काढला, हॉलो स्पेअर म्हणजे रेक्टेंगल साईडचीच डायग्राम काढली अशी. आउटर डायमीटर आहे 2a by 2a, हा 2a हे डिस्टन्स आहे 2a, हे डिस्टन्स आहे 2a आणि इनर डायमेन्शन आहे a by a. ओके, सर्व आधी काय केलं आपण, आता बघा आपल्याला काढायचा एरिया. तर कॅपिटल बी किती आहे 2a, कॅपिटल डी किती आहे 2a, स्मॉल बी किती आहे a, स्मॉल डी किती आहे a. तर सर्व आधी एरियाचा फॉर्म्युला अप्लाय केला. एरिया इज इक्वल टू कॅपिटल बी डी मायनस स्मॉल बी डी, कॅपिटल बी डी मायनस स्मॉल बी डी. कॅपिटल बी डी किती आहे 2a, कॅपिटल बी 2a, कॅपिटल डी किती आहे 2a, कॅपिटल स्मॉल बी किती आहे a, स्मॉल डी किती आहे a. आता बघा 2 into 2 किती येते 4, 4a स्क्वेअर
ए इंटू ए किती होते ए स्क्वेअर 4a स्क्वेअर हा झाला एरिया mm स्क्वेअर पण याला युनिट नसल्यामुळे काही केलं त्याला हा का झाला एरिया झाला. त्यानंतर आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रोइडल एक्सिस करायचा आहे आय जी आय एक्स एक्स. तर त्याच्या आधी आता बघा आय जी आय एक्स एक्स याचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल आपल्याला. काय फॉर्म्युला आहे कॅपिटल बी मायनस कॅपिटल डी चा क्यूब स्मॉल बी कॅपिटल बी इंटू कॅपिटल डी मायनस स्मॉल बी इंटू स्मॉल डी चा क्यूब अपॉन 12. सिंपल सिंपल अप्लाय करू. कॅपिटल बी आहे 2a कॅपिटल डी आहे 2a चा क्यूब स्मॉल बी आहे ए स्मॉल बी आहे ए चा क्यूब अपॉन 12. नंतर बघा हा 2a जसाच्या तसा 2 चा क्यूब किती येते 8 आणि इथे येते ए चा क्यूब ए जसा तसा ए क्यूब जसाच्या तसा अपॉन 12. त्यानंतर बघा इथे किती ते 8 दोन्ही 16 आणि ए इंटू ए स्क्वेअर ए क्यूब 16 ए क्यूब नाही ए क्यूब आणि इंटू ए टू द पॉवर 4 16 ए टू द पॉवर 4 आणि ए इंटू ए क्यूब ए टू द पॉवर 4 अपॉन 12. त्यानंतर बघा 16 मधून 1 मायनस केला आपण 16 मधून जर 1 मायनस केला तर किती येते 15 ए टू द पॉवर 4 अपॉन 12. त्यानंतर आता आपण हाईट काढली. हाईट तर अत्यंत सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. हाईट आहे या सेंटर पासून ते एवढं डिस्टन्स. आता टोटल डिस्टन्स आहे 2a तर याच्या अर्ध 2a डिवायडेड बाय 2 म्हणजे हाईट आहे 8a. अप्लाय केला पॅरलल ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम आणि पॅरलल ऍक्सिस थेरम आपला असा आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया ए बी इज इक्वल टू आय जी प्लस ए एच चा स्क्वेअर. आता आय जी किती आला आपला 15 ए टू द पॉवर 4 अपॉन 12. ए किती आहे 3a स्क्वेअर आणि एच किती आहे ए त्याचा स्क्वेअर. मग बघा इथं 5 जाते 3 चा 3 5 15 3 चौक 12 प्लस ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर ए टू द पॉवर 4. मग इथे बघा ए टू द पॉवर 4 इथे ए टू द पॉवर 4 इथे कॉमन काढला 5/3 5/4 प्लस 3 आणि त्यानंतर ए टू द पॉवर 4. आता हे कॅल्सी टाकलं 5/3 5/4 प्लस 3 किती येते बघू कॅल्सी 5/4 प्लस 3 इथं आलं 17/4 ए टू द पॉवर 4 आणि याला एच डी बटन मध्ये टाकलं तर 4.25 ए टू द पॉवर 4. इथं प्रॉब्लेम आपलं हे कम्प्लीट झालं आणि आजचं लेक्चर पण इथं समाप्त झालं. विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.